ओम चिंचमाता बोरली पंचतन आपल्याकरता पहिला बघा। सोमसाई बीच रिसॉर्टचे मालक आदरणीय शुभमजी मांजरेकर आपल्याला विनंती करतो, साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे। आदरणीय शुभमजी, खऱ्या अर्थाने जगभरातील पर्यटकांना सोमसाई बीच रिसॉर्टच्या माध्यमातून एक चांगली सेवा दिली जाते आणि त्याचे मालक आदरणीय शुभमजी मांजरेकर आपल्याला विनंती आहे, साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे। तसेच सोमसाई संघाच्या माध्यमातून ओपनिंग देखील केले जाते। उत्कृष्ट फलंदाज असे शुभमजी मांजरेकर, विनंती आहे आपण यायचं आहे। उत्कृष्ट साई पहिल्या साडीमध्ये यशस्वीरित्या लात भिरकावली आणि मात्र यश संपादन केलं। प्रत्युत्तर दिलं जात आहे नांदगाव संघाच्या माध्यमातून। सोमसाई संघाचे कर्णधार आदरणीय साई मांजरेकर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। एक सुंदर अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते। सुंदर फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु एक एमटी चढाई करत माघारी परतते आणि तिला प्रत्युत्तर डोवा डायसाठी 45 जर्सी नंबर 45 तिला या ठिकाणी डोवासाठी 5 रन केले। मोठं आव्हान दिलंय ते म्हणजेच या ठिकाणी पाली या संघानं, त्यामुळे गुणांचा कोंडी फोडावी लागणार आहे ती म्हणजेच मुरुड या संघाला। परंतु या ठिकाणी वेळ कोणासाठी थांबली नाही आणि या ठिकाणी नक्कीच शेवटच्या क्षणामध्ये बोनस गुण प्राप्त केला आणि आपल्यावर आलेला जे काही संकट होते दूर केलंय ते म्हणजे जर्सी नंबर 45 आणि पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळते जी वारंवार चढाई आपल्या पाली संघासाठी असतात। अशी ही खेळाडू जर्सी नंबर 1 तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत, कारण का तिच्याकडून एक क्षमता आहे, एक सुंदर असं फुटवर्क आहे आणि ती माघारी परत ते बोनस प्राप्त करत, त्यामुळे नक्कीच एक गुणाची भर पडते ती पाली या संघाकडे। जर्सी नंबर 7 खूप वर आणि या ठिकाणी काय घडतंय, परंतु या ठिकाणी इतर सहकार्यांची साथ काही लावली नाही आणि खरोखरच महत्वपूर्ण 2 गोल प्राप्त केले ते म्हणजे नांदगाव संघासाठी जर्सी नंबर 7 आणि या ठिकाणी सिद्ध करून दिलंय की आपल्या जर्सी नंबर 7 का दिली जाते। महेंद्रसिंग धोनीची जर्सी आपण पाहत आलोय, रोनाल्डोची जर्सी पाहत आलोय आणि आपल्या संघासाठी दिलेली 7 नंबरची जर्सी या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते। तर पुन्हा एकदा चढाईसाठी सिद्धिविनायक नांदगावची खेळाडू एक अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यासमोर आहे खरोखरच मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे जर्सी नंबर 33 साठी, परंतु एक एमटी चढाई करत ती माघारी परतते। एक सुंदर चढाई माघारी, परंतु या ठिकाणी आव्हान असणार आहे ते म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव या संघासमोर खोलभरीत चढाई खरोखरच हाताने गडीपात केल्याचा अपील नक्कीच जरूर केलाय, परंतु या ठिकाणी पंचांवर नक्कीच मोठं दडपण असणार आहे। अपील तर जरूर केलंय आणि एमटी चढाई करत माघारी परतले।
आजची ही स्पर्धा खरोखरच आपल्या या सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळाने आयोजित केली आहे. त्यामध्ये नक्की सर्वांचं श्रेय असणार आहे त्यांच्या सर्व सहकार्यांचं. कारण आज ही स्पर्धा आज आपल्याला खरोखरच एक ग्लॅमरस निर्माण करून देणारी स्पर्धा आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी आलाय. 2 कॅमेऱ्यांमध्ये ही कबड्डी स्पर्धा खेळली जाते. त्यामुळे नक्कीच भैरवेश्वर मयेकर यांचं मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून फार सुंदर पटकन करण्याचा प्रयत्न करून तितकंच आपलं पाय झटकत नक्कीच आपलं आलेलं संकट दूर केलं. ते जर्सी नंबर 1ला डू ऑर डाय स्पेशलिस्ट पुन्हा एकदा पाहायला मिळते. बोनस ऑन आहे. बोनस नक्कीच ते प्राप्त करते का ते पाहायचंय. आणि नक्कीच बोनस प्राप्त केलंय. वारंवार बोनस गुण प्राप्त करून घेते आपल्या संघासाठी. दोन्ही संघ 4-4 गुणांवर पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत उत्तरार्धात नक्कीच पाहायला मिळेल. तितकंच चांगला प्रयत्न करावा लागणार आहे तो म्हणजे पाली या संघाला की आपल्या या स्पर्धेतलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. इतक्या दुरून आलेला हा संघ आहे. नक्कीच चांगलं त्यांच्या प्रयत्नानं यश येते का ते पाहायचं. पण तितकाच चांगला तोडामनाचा संघ आहे तो म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव हा संघ. RK डेकोरेटरचे सर्व आदरणीय नरेशजी कदम आपल्याला विनंती आहे साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आदरणीय नरेशजी कदम चढाई करता. आता मात्र नांदगाव मुरुड संघाच्या माध्यमातून एक उंचपुरी खेळाडू बघूया कितपत प्रयत्न करते. 6-1 असं समीकरण बोनस ऑन डिप्रेट झाली. टॅकल होणार यामध्ये मात्र शंका नाही. बघूया कितपत प्रयत्न केले जातात या खेळाडूच्या माध्यमातून परंतु अयशस्वी आणि प्रत्युत्तर देते मानसी खाडे. पाली संघाच्या माध्यमातून कितपत प्रयत्न करते बघूया. 6चा डिफेन्स मानसीकरिता देखील असेल. बोनस ऑन वारंवार मात्र शिकला टिपण्याचा प्रयत्न परंतु तितकंसं यश तिच्या पदरी पडत नाहीये आणि मात्र माघारी परतली आहे. यावेळेस मात्र जबरदस्त पद्धतीने कोपा शहराला चुकीचा टिपले जात आहे. बोनस अधिक 1 गुण प्रत्युत्तर देते जर्सी क्रमांक 1. आता मात्र थर्ड रेड 3री चढाई डू ऑर डाय करो या मरो. यावेळेस बघा चित्तपर्यंत का आता मात्र निश्चित प्रयत्न फसलाय आणि मात्र 2 गुणांची यशस्वी चढाई बघायला मिळते. सामना पुन्हा एकदा बरोबरीवरती. अतिशय रोमहर्षक असा सामना आदरणीय नरेंद्रजी कदम यांच्या या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालेला आहे. जबरदस्त खेळ या ठिकाणी शुभकन्या पाली संघाच्या माध्यमातून केला जातोय. चला दुसरा पुकार असेल जय श्रीराम तुरुंबाडी विरुद्ध ओम चिंचमाता बोरली पंचायत. आपल्याकरिता हा ओम चिंचमादेवी बोरली पंचायत विरुद्ध जय श्रीराम तुरुंबाडी. आपल्याकरिता दुसरा पुकार असेल सेकंड कॉल. पुन्हा एकदा डीप रेडचा प्रयत्न. यावेळेस मात्र 1 नंबर जर्सी प्रदान केली खेळाडू प्रयत्न करते. यावेळेस मात्र माघारी परतली. प्रत्युत्तर देईल जर्सी क्रमांक 5. की डोक्यावरती उन्हाचा भार आणि तापलेल्या या भुईचा मार अहो तरी कोणी ना घेई माघार. असा हरजितीचा कबड्डी खेळ आणि हरला तरी आहे बेहतर. अरे चिडून अजला तू जिंकशील परी मनातून तू हरशील. असा कबड्डीचा खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. जर तुम्ही कबड्डीचा खेळ या ठिकाणी खेळत असाल तर निश्चितच सच्चाईचा खेळ मैदानामध्ये उतरवा. कारण जर विजयाचे झेंडे तुम्ही या मातीमध्ये काढत असाल तर निश्चितच पराभवाचे चटके सहन करण्याची ताकद देखील ही माती देत असते. त्यामुळे मातीशी एकनिष्ठ राहायला शिका. सच्चाईचा खेळ मैदानामध्ये उतरवा. आपली खरी कबड्डी मैदानाला दाखवा आणि निश्चित आपल्या गावाचा विजय या मैदानामध्ये करून घ्या. चढाई करता 7 नंबर. मी युवराज तोडणकर आपल्याला विनंती करतो आदरणीय नरेंद्रजी कदम यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. RK डेकोरेटरचे सर्व आदरणीय नरेंद्रजी कदम. तर ती दाखवते मी. हा
काय आता मात्र थर्ड राईड डू ऑर डाय करो या मरो बघूया कितपत प्रयत्न करते खेळाडू 7 समीकरण असेल यावेळेस मात्र निसटले यशस्वी चढाई एक सुंदर टॅकल या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते कोपरा रक्षकाची महत्वपूर्ण अशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच हा सामना खरोखरच अतिशय अतिरेकीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघ 9-9 गुणांवर चढाई घेतली ती पालीच्या संघानं समोर आहे तो 5चा डिफेन्स त्यामुळे नक्कीच या ठिकाणी बोनस ऑन नसणार आहे परंतु प्रयत्न करावा लागेल परंतु अजूनही संयमी खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय एक वेगळी रणनीती असणार आहे ती म्हणजे पाली संघाची एक वेगळा कानमंत्र दिलाय तो म्हणजे प्रशिक्षकानं तर एक यशस्वी अशी चढाई बांधतात जर्सी नंबर 7 ज्यांना खरोखरच आपल्या संघाला गुण प्राप्त करून दिले पण यावेळी यशापत्र अतिशय सुंदर प्रकार सानिया साजेकरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा 1 नंबर शेवटची 4 मिनिटं असेल सामना संभाला 3रा व अंतिम पुकार आपण मैदानाकडे चला बोरली विरुद्ध तुरुंबाडी कृपया मैदानाचा ताबा घ्या यावेळेस मात्र जबरदस्त चढाई खरोखर टीट फॉर द टॅट शास्त्राचे प्रत्युत्तर आता मात्र पाली संघाच्या माध्यमातून दिले जातात तेवढेच डाव आता मात्र बाहेर काढले जातात बघूया कितपत प्रयत्न करते खेळाडू 5 नंबर ऍडव्हान्स टॅकल आवश्यकता नव्हती हॅलो तर जिनं मागची चढाई एमटी चढाई घेऊन गेली होती तीच पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळते त्यामुळे एक वेगळी रणनीती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते परंतु या ठिकाणी संयम ठेवावा लागणार आहे पालीच्या श्रद्धा नाही मारू शकणार मला चढीसाठी जर्सी नंबर 10 मागाशी बरोबर खेळत होती आता काय करते काय माहिती तिच्या समोर आहे तो 6 साठी तिला तरी सांगितलेलं मी कसं मारायचं ते तरी ऐकत नाही पिछाडीवर आहे तो म्हणजे सिद्धिविनायक मुरुड हा संघ आणि या ठिकाणी बोनस गुण प्राप्त केलाय त्यामुळे नक्कीच गुणफलक पाहायला मिळते ते पदक या ठिकाणी 10-11 गुणांची फारकत पाहायला मिळते तो समसमान गुणांवर दोन्ही संघ या ठिकाणी पाहायला मिळते ज्याने खरोखरच आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी घेतली अशी खेळाडू परंतु या ठिकाणी सुंदर पकड होताना पाहायला मिळते तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सहकार्याने दिलंय त्यामुळे नक्कीच मोठा अडचण दूर केलाय तो म्हणजेच नांदगाव या संघानं त्यामुळे नक्कीच थोडंसं पिछाडीवर आता या ठिकाणी पाहायला मिळते तो म्हणजे पालीच्या संघाला विजय संपादन करणं फार गरजेचं आहे तसंच नांदगावच्या संघाला सुद्धा विजय संपादन करणं फार गरजेचं आहे या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी असफळ ठरतोय शेवटची 2 मिनिटं घोषित केली त्यामुळे अतिशय रंगतदार असा सामना आहे संघर्षपूर्ण सामना आहे आणि त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय चढण्यासाठी येते ती म्हणजेच पालीची खेळाडू ही माघारी परत तिला प्रत्युत्तर छोट्या चढीची खेळाडू तिला बदललंय आणि जर्सी नंबर 3 तिच्यावरच पुन्हा एकदा विश्वास संपादन केला त्या सार्थ ठरते का हँड टच करत माघारी परत तिला प्रत्युत्तर खाडे आणि या ठिकाणी नक्कीच गुण प्राप्त करते का तर नक्कीच 1 गुण प्राप्त केलाय 1 गुण नक्कीच फार महत्वपूर्ण आहे पाली संघासाठी मोठ्या आक्रमण तीच जर्सी नंबर 5 आहे तो म्हणजे पालीचा संघ 5-1 अशी लढत शेवटचा मिनिट पुकारलाय तो पंचाने नाही तर बिलकुल नाही आणि आपल्या या संकटातून दूर करते का ते पाहायचंय 4-1 अशी लढत आहे शेवटचे काही क्षण आहेत आणि या ठिकाणी आक्रमकपणा या ठिकाणी पाहायला मिळेल सुंदर
पण तितकंच खरोखरच डिफेन्सला भेटलोय आणि 1 गुण प्राप्त केलाय या ठिकाणी 13-13 असं गुणफलक मैदानामध्ये. सावना पुन्हा बरोबर